अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग द्वारा आज हा प्रात्यक्षिकासह कार्यशाळेचा हा कार्यक्रम आहे। मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण असे बरेचसे कार्यक्रम असतात की त्यामध्ये खूप गर्दी असते, पण आता जर पाहिलं तर अगदी स्टेजवर कानशिळे सर बसले, कुलकर्णी सर आहे, मॅडम बसलेला आहे, याळवेकर मॅडम, बिले सर आणि चौकेकर सर आणि बाकी आपण मंडळी। पण खूप गर्दी जमवण्यापेक्षा आपल्या विचाराला एका विचाराने एकत्र येऊन जी एक मुठ्ठी तयार होते ती खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे उगाच पाफट पसारा न करता किंवा ज्यांना ह्या विषयाचं काही गांभीर्य नाही असे लोक आपल्या सोबत नसताना आपण फक्त एका विचाराने एकत्र झालेले आहे, त्यामुळे ह्याचं फळ किंवा आउटपुट आहे ते नक्की चांगलं मिळणार आहे असं मला खात्री आहे। अगदी मी मागच्या वेळेसही ह्या कार्यक्रम होता, इथंच कार्यक्रम होता, रूम वेगळी होती, त्यात मीही सामील झालेलो होतो। तिथंही मला फार कमी संख्या वाटली। अर्थात अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल खूप गैरसमज आहे किंवा गैरसमज पसरवले गेलेले आहेत, कारण अंधश्रद्धेमागे फार मोठा समूह आहे, ग्रुप आहे की तो त्याचा गैरफायदा घेतो आणि त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह चालवतो। त्यामुळे बऱ्याचदा मगाशी कानशिळे सरांनी म्हटल्याप्रमाणे आपण देवाच्या विरोधात आहात असे एक पसरवलं जातं आपल्याबद्दलचं। मुळात आपण कोणाच्या देवाच्या किंवा भावनिकतेच्या विरोधात नाहीत, तर्कसंगत आणि तर्कशुद्ध पद्धतीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण विचार करतो। किंबहुना आपल्याला ज्या ज्या शंका आहेत ते कार्यशाळेमध्ये त्याही निरसन होणार आहेत। म्हणजे काही ज्या शंका आहेत, म्हणजे श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहेत, इथून सुरुवात होतं। मी मागच्या वेळेस म्हटलेलं आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये खूप कमी डिफरन्स आहे। बाई कुठली श्रद्धा आणि कुठली अंधश्रद्धा इथपर्यंत काही लोकांना त्यात शंका निर्माण होऊ शकतं, इतका तो फरक आहे। पण कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला तो फरक प्रकर्षाने आपल्याला जाणून घेता येईल, त्यातला फरक आपल्याला समजून घेता येईल आणि ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला प्रेझेंट करता येऊ शकणार आहे। अर्थात ज्यावेळेस आपण अंधश्रद्धेचं निर्मूलनाचं काम करतो त्यावेळेस पहिला विरोध आपल्याला घरापासून होणार आहे, कारण घरातल्यांची मानसिकता आपल्याला बदलायला थोडा वेळ जाणार आहे आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर तर आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागणार आहे। म्हणजे त्या प्रत्येक गोष्ट समोरच्याच्या गळी उतरवणं, त्यांना पटवून देणं, हे आपण कार्यकर्ता म्हणून आपल्याला खूप महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे आणि कष्ट करावं लागणार आहे, कारण हे काय सहजासहजी होणार नाहीत। एखाद्या व्यक्तीच्या किंवा बहुसंख्य व्यक्तींच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये वर्षानुवर्ष ठराविक गोष्टी भरल्या गेलेल्या आहेत, त्या काढून टाकणं किंवा त्याचं शुद्धीकरण करणं ह्यामध्ये खूप कालावधी लागणार आहे। अशा ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहोत आणि आपण सर्व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणार आहेत आणि आपल्यापासून सुरुवात जी झालेली आहे ती घरातनं होईल, घरातनं नंतर आपल्या नातेवाईकांमधनं होईल, नातेवाईकांनंतर आपल्या समाजामध्ये आपल्याला पसरवता येईल की श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन का महत्त्वाचं आहे, त्याच्या पाठीमागे कोण लोक आहेत की त्या गैरवापर केलं जातं आणि सोसायटीला मागे ओढण्याचं काम केलं जातं। खरं तर आताचा काळ हा विज्ञानाचा आहे असं एका बाजूला आपण म्हणतो आणि विज्ञानाने तेवढी प्रगतीही केलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला टर्न घेतानाही आपण दिसतोय। अध्यात्माच्या नावाखाली भरपूर चुकीच्या गोष्टी घडताना आपण बघतोय, वाचतोय, अगदी TV वर न्यूज बघतोय आणि काही गोष्टी आपण डोळ्यांनीही बघितलेल्या आहे किंवा बघायचंही योग्य येतं। तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, ह्या घडता कामा नये आणि आपण समाजामध्ये वावरताना किंवा अगदी घरापासूनही सुरुवात करायला पाहिजे। हल्ली आई वडील दोघं नोकरीला आहेत, मूल घरात असतं, आईलाही नोकरीला जायचं असते किंवा कामावर जायचं असतं, वडिलांनाही कामावर जायचं असतं, त्यामुळे मुलं जे असतात त्यांच्या खूप मनातल्या शंका असतात, त्यांचं आपण म्हणजे जेवढं निरसन करायला पाहिजे, त्यांच्या प्रश्नाचे उत्तरं द्यायला पाहिजे तशी उत्तरं दिली जात नाहीत। म्हणजे अगदी तुमच्या घरापासून तुम्ही बघा, आपण कुठंतरी जायचं असतं, मूल काहीतरी प्रश्न विचारत असतं, त्याचं आपण उत्तर देत नाही। विज्ञानामध्ये खरं तर प्रश्नाची उत्तरं मिळणं आवश्यक आहे। अर्थात ज्या गोष्टीला उत्तरं मिळतात ते विज्ञान आहे आणि ज्याला उत्तर नाही ते अंधश्रद्धा आहे।
कारण कुठलीही घटना घडायला कार्यकारण भाव लागतं. कुठलीही घटना किंवा जे आउटपुट आहे किंवा रिझल्ट आहे त्यामागे काहीतरी कारण असतं. कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. तर हे साधारणतः विज्ञानाचं तत्त्व आहे. ते आपण कमी लोक आहेत पण खूप चांगले आहेत, सिलेक्टिव्ह लोक आहेत. आपल्या माध्यमातून तालुक्याला ह्याची मला मदत होईल अशी आशा आहे. मी आपल्या कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. विशेषतः आयोजकांनाही मी शुभेच्छा देईन. अगदी कमी ठराविक लोकांमध्ये चांगला कार्यक्रम करणं थोडं अवघड काम असतं, तेही त्यांनी ते पेललेलं आहे. मी आयोजकांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला कार्यक्रमासाठी आणि तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन होण्यासाठी तुम्हालाही सर्वांच्या शुभेच्छा देतो.